पार्वती, माझी गीता कुठे ठेवलीस? गीता कुठे ठेवलीस? शुभ्रा, माझं सोहळं काय झालं? काय झालं? तुम्ही आता तिथे होतात ना? काय? काय चाललंय? शुभ्रा, काय झालं? सगळं काय चाललंय? तुम्ही आता इथे? शुभ्रा, काय झालं? मला वेळ लागेल आधी. शुभ्रा, मला वेळ लागेल या सगळ्यामुळे. मला वेळ लागेल आधी. शुभ्रा, शांत हो. काय झालं मला सांगशील का? मी आता इथेच होतात. मी बघितलं हो तुम्हाला, पण शांत हो. शुभ्रा, तू शांत हो. मला खूप भीती वाटते. मला इथे वेळ लागेल आधी. पाथरे, नमस्कार. मिळाली का सप्रेम भेट? मोजून घ्या, तुम्ही सांगितली तेवढी आहे. हो, सांगतो, साहेबांना सांगतो. बर. पात्रे म्हणत होता, साहेबांना सांगा आमची काही चूक नाही, आमचे हात बांधलेत. निर्णय थेट दिल्लीवरून होता. साहेब, आणखी एक खबर आहे. काल शर्माच्या बंगल्यावर आपल्या सगळ्या इन्व्हेस्टर्सची गुप्त मीटिंग झाली. त्यांचा निर्णय झालाय, ते लोक आपल्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणार नाहीयेत. तुम्ही म्हणत असाल तर साहेब, आता मरत सुद्धा नाही. काय गणपतीच्या दर्शनाला गेलती ना? मग काय झालं? जे व्हायला नको होतं ना तेच झालं. झक मारली आणि गेले तिकडे. मला काय माहिती ती म्हातारी तिकडेच असेल म्हणून. ही कंची म्हातारी? ती त्या शुभ्राची आईस. ओळखलं ना तिने मला. सगळ्यांसमोर म्हणाली की हीच ती मुलगी जी पत्रकार बनून 2 दिवस माझ्या घरी राहिली होती म्हणून. मग काय? भर रस्त्यात जर तुला उभं करून कोणी तुझे कपडे उतरवले तर कसं वाटेल तुला? अगं, माझ्या म्हाताऱ्या संग असला चावटपणा कोण करेल? हा, तुझं काय झालं असेल ते कळतंय मला बरं. कशी बशी हातापाय पडून नाटकं करून काढली समजूत मी आदिनाथची. बाकी सगळ्यांना नाही पटायचं ते. ती प्रिया तर माझ्या नावाने रान उठवत असेल आता तिकडे. ही तारेवरची कसरत इतकी व्यवस्थित मी पार पाडत होते इतके दिवस. Just one silly mistake and आता तुला त्या घरात तारा मिळणं कठीण आहे. काहीतरी नवीन सांग मला. तेच काय सांगतोस? खरं तर त्याच्या जवळ तिथे राहणं इतकं
गरजेचं होतं मला, पण आता तुला 10 येळाला सांगितलंय हे फोकनाळी सोड. तुझा कोणती दोस्त आहे ना दाढीवाला, त्याला शोधून काढ, त्याला कामाला लाव. तुझ्या एकटीने काही होणार नाही. कुठून शोधून काढू? हा, कुठे मरायला गेलाय देव जाणे. अगं तुझ्या दोस्ताचा तो वाडा एकच घेणार आहे ना. मग 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 ते शास्त्र्याकडेच त्याचा पत्ता घावल तुला. आता कंच्या शास्त्र्याला गाठून तो पत्ता मिळवायचा हे न कळले इतकी तू खुळी नाही सिंधू. काय बसले का बाप्पा घरी? हो साहेब, पूजा वगैरे आटपूनच आलोय. साहेब तुम्ही याल ना घरी? हो हो, 10 दिवस आहे ना, येईल. हो. काय अभिमानचा फोन वगैरे काही? नाही, पण आज करेल. मला नाही केला तरी निदान हिला करेलच. आला तर त्याला सांगा आता तरी माफ करा म्हणा बापाला. या घरी सणासुदीच्या दिवशी एकटा भणंगासारखा बसलाय बाप घरी. मी सांगेन साहेब. आणखीन एक, तो वसईचा वाडा विकत घ्यायचा नाही असं मी ठरवलंय. साहेब त्या शास्त्राबरोबरचं डील कॅन्सल, कळवून टाक सगळ्यांना. पांडुरंग पांडुरंग, गणपती बाप्पा पावलास रे बाबा. मला नाही वाटत सुलेखानं फार मोठं काही पाप केलंय. कमालच आहे वंसू तुमची, अजूनही तुम्ही तिची बाजू घेताय. खोटं बोलली ती आपल्याशी, माईंशी खोटं बोलली. खोटं बोलून काय मोठी एवढी इस्टेट लुबाडली ग तिने, सांग ना. काय उपद्व्याप करण्याची गरज काय होती तिला? बरोबर आहे, तुझंच अगदी बरोबर आहे. काही गरज नव्हती तिला. काय गरज होती? मग तुम्ही लोकांनी आधीच तिला झिडकारली होती. वंस, हो मग, नाही तर काय. पण त्या बिचारीने सगळा वाईटपणा घेतला. कशासाठी? फक्त तुमच्यासाठी. काय अकलेवरती धोंडे पडल्यासारखी वागू नकोस वहिनी. अगं जरा नीट विचार कर. अगं तुझ्या त्या लाडक्या सुनेला निखिलचा मृत्यू आधीच दिसला होता. दिसला होता की नाही? पण तुम्हाला कसं हे कळलं? कसं कळलं ते महत्वाचं नाही. ती म्हणाली निखिल जाणार आणि गेला की नाही. हे बघा वंस, एवढं होऊनही तुमचे कोणाचे डोळे उघडले नाही ते नाहीतच, ते तिचे उघडले. तिनं चौकसपणे विचार केला. आधीनं लग्न करून ज्या मुलीला घरात आणले ती आहे तरी कोण बाबा, म्हणून तिनं हे सगळं केलं. पण तुझंच बरोबर आहे अगदी वहिनी, तुझंच बरोबर आहे. तिला काय गरज होती हे सगळं करण्याची? मी तिला 1000 वेळा सांगितलंय, अगं ते लोक आता तुझं कोणी नाहीयेत, नको जीव जाळूस त्यांच्यासाठी. पण ती ऐकेल तर शपथ ना. वंस, तुम्ही मला म्हणता आंधळेपणाने शुभ्राची आरती करत फिरते मी म्हणून? तुम्ही काय करताय आता सुलेखाबद्दल? सुलेखाची तुलना तू त्या शिवे नाव घ्यायला सुद्धा कसं तरीच होत. वंस, सुलेखाची तुलना तू त्या बाई बरोबर करू नकोस, कळलं का तुला? जाऊ दे, घरात देव आहेत, मला आता भांडणं नको. असं जी सून घरात आणल्यानंतर काय होणार आहे? सुलेखा जर का या घरची सून झाली असती ना तर मग. पुरे वंस, आता एक शब्दही बोलायचा नाही. नेहमीच तुम्ही आरडाओरडा करून काहीतरी एखादी गोष्ट ठसवत राहाल आणि लोक ऐकून घेतील, असं होणार नाही. शुभ्रा सून नाही, मुलगी आहे माझी. तिच्याबद्दल वेडवाकडं बोलणं मी ऐकून घेणार नाही.
अगदी कुणाकडूनही नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. गणराया, अरे बाबा थोडी तरी बुद्धी दे हो या बाईला. काल यशवंतरावांनी मला त्यांच्या घरी भेटायला बोलवलं होतं. एक महत्वाची गोष्ट सांगायची होती त्यांना. त्यांना आपला वाडा विकत घ्यायचा नाहीये. का? आता काय त्याचं? आपल्यात जे काही ठरलं होतं ते रद्द झालंय असं समजा, असं त्यांनी सांगायला सांगितलं. तुम्हाला सांगायला सांगितले आजोबा. हो, अचानक ही सद्बुद्धी कुठून सुचली त्यांना रे? याचं कारण मलाही माहिती नाहीये. अरे वा, चमत्कारच झाला म्हणायचा. हा चमत्कार नाही मधु, चमत्कार नाही. हे विधिलिखित होतं. हेच व्हायचं होतं. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवास्तनुभिः, व्यश्येम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति नो इंद्रो वृद्धश्रवः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्ष्यो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हा प्रिया, अगं मी येतोय विसर्जनासाठी. दादाला सांग थांबायला. मी पोचतोय तासाभरात. बाळकाका, मी तुला एका वेगळ्याच कारणासाठी फोन केलाय. काय ग, काय झालं? तू म्हणाला होतास बघ, सुलेखा मध्यंतरी पुण्याला जाते असं सांगून भलतीकडेच गेली होती. त्याचं काय? तिचं पितळ उघडं पडलंय सगळ्यांसमोर. म्हणजे कुठे गेली होती? कोकणात, शुभ्राच्या घरी. पत्रकार असल्याचं सोंग घेऊन गेली होती शुभ्राची माहिती काढायला. काय? चंदू, अरे चंदू, मी तुला हाक मारतो, तू पुढे पुढे काय चाललंयस? थांब जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. हे बघ, मी तुला आता जे काही सांगणार आहे, आय डोंट नो तुला कितपत आवडेल पटेल. मला माहिती आहे हा तुझ्यासाठी खूप मोठा सेटबॅक आहे, आणि हे तुला मी उपासाने, उपरोधाने किंवा तुला टोचण्यासाठी नाही सांगत आहे.
मला मनापासून वाटतं म्हणून सांगतोय. श्रीमंत व्हायची संधी अचानक तुला पुढे आली, तू घ्यायची ठरवलीस ती, पण ती संधी अशी अचानक निघूनही गेली. अशा वेळी आतमध्ये कुठे कितपत त्रास होतो हे मला माहिती आहे. कारण एके कधी काळी तुझ्या जागी मी होतो, माहिती आहे मला. चंदू, मला 2 गोष्टींनी तारलं, वाचवलं. माझी सचोटी आणि माझे पेशन्स. एक बाप म्हणून तुला सांगतो, या 2 गोष्टी जर तुझ्याकडे असतील तर आयुष्यात पुढे जाण्यापासून तुला कोणीही रोखू शकणार नाही. आणखीन एक, आता तरी त्या यशवंतरावाची साथ सोड रे. त्याच्याबरोबर राहून तुला नुकसानच होणार आहे. हॅलो. हां भाई, सुलेखा बोलते. हो कळलं, बोल. भाई, थोडंसं काम होतं तुमच्याकडे. मला यशवंतराव सरंजामेंचा फोन नंबर हवा होता. कोणाचा? यशवंतराव सरंजामे. फॉरवर्ड करतो. ओके, बाय. निघू मी. हो चंदू, मी आता जे काही बोललो तुझ्याशी त्याच्यावर जरा नक्की विचार करेन. अगदी मनापासून सांगतोय बाबा. येऊ. ठीक आहे, नीट जा. श्री राम जय राम जय जय राम. 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 बाबा, दूध. वसुधा, हा, आज संध्याकाळी गणरायांचं प्रस्थान आहे. हो, तुम्ही पण जाणार आहात ना समुद्रावर? हो तर. आणि बरं का, उद्या सकाळी आमचंही प्रस्थान आहे. हो. अहो काय बाबा, लगेच उद्याच का निघताय तुम्ही? थोडे दिवस अजून थांबा की. वसुधा, आणखीन आग्रह करू नकोस. मला गेलं पाहिजे. खूप दिवस वाड्यापासून लांब राहिलो मी. तो साथ घालतोय मला. गेलं पाहिजे. माझी बॅग, हो, ती मी उचलून ठेवली होती. ती मला आणून दिलीस तर बरं होईल. बरं बाबा.